ख्रिश्चन राष्ट्र होऊ शकतो, इस्लामी राष्ट्र होऊ शकतो, हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? नेपाळ काही दिवसामध्ये इस्लामी राष्ट्र बनणार आहे, म्हणजेच मुस्लिम राष्ट्र बनणार आहे. मी असं का म्हणतोय? तर 2021 पासून ते आतापर्यंत मुस्लिम जनसंख्या वाढत जात आहे. त्यामध्ये जे पाकिस्तानचे आणि इतर राष्ट्राचे मुस्लिम आहेत ते नेपाळमध्ये अनधिकृत राहत आहेत. या 2 वर्षामध्ये नेपाळमध्ये जाळपोळ, मारहाण, दंगे चालू झालेले आहेत. सध्या आपल्या समोर नेपाळमध्ये खूप सारे व्हिडिओ येत आहेत ज्यामध्ये दंगे करते वेळेस तरुण दिसत आहेत. तर याचं नेमकं कारण काय होतं आणि काय कारण आहे? घटना नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यातील देवगज ग्रामीण मधली कप्तानंगज येथे झाली. तेथे थोडक्यामध्ये काय घडलं? 26 जुलै 2026च्या रात्री 2 धार्मिक समुदायाचे वेगवेगळे कार्यक्रम चालू होते. हिंदू भाविक बोलबम यात्रेसाठी जात असते वेळेस मोठ्या आवाजामध्ये डीजे लावून भजन गात जात होते. त्यावर काही मुस्लिम स्थानिकांनी आक्षेप घेतला. त्याच परिसरामध्ये धार्मिक ध्वज लावण्यामधून खूप सारा वाद होता. त्यामधून शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याच्या नंतर सुरक्षा दलाने गोळीबार केली. 24 वर्षीय ओम प्रकाश मेहता यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी अनेक जण, त्यामध्ये सुरक्षा कर्मचारी पण जखमी झाले. त्यानंतर काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली. 7 ऑगस्टच्या रिपोर्टनुसार या हिंसाचारात जखमी झालेले 21 वर्षीय रवींद्र कुमार मेहता यांचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. म्हणजे हा फक्त लाऊडस्पीकर वाद नव्हता. लाऊडस्पीकर प्लस धार्मिक ध्वज यावरून सुरू झालेला वाद नंतर सामूहिक हिंसाचारात बदलला. पण प्रश्न असा आहे की मुस्लिम समाजाचे लोक 5 वेळेस लाऊडस्पीकरवर आवाज करतात तेव्हा काय आक्षेप घेतला जात नाही. पण एखाद्या वेळी हिंदूंनी पण लाऊडस्पीकर लावून धार्मिक कार्यक्रम केले तर तुम्ही आक्षेप घेता. जसं बाबरीच्या बाबतीत घडलं तशी पण एक घटना तिथं घडली. एका मस्जिदवर भगवा झेंडा लावला गेला. नेपाळमध्ये हिंदू बहुसंख्या आहेत आणि हिंदूंची इच्छा अशी आहे की नेपाळ हिंदू राष्ट्र घोषित केलं जावं. पण बाकी धर्माचे जसं की मुस्लिम, त्यामध्ये अजून काय समुदाय आहेत की ह्यासाठी नकार दर्शवत आहेत. ख्रिश्चन राष्ट्र होऊ शकतो, इस्लामी राष्ट्र होऊ शकतो, पण हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? आपल्या समोर कितीतरी राष्ट्र आहेत जे ख्रिश्चन राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र आहेत. जगात 120 पेक्षा जास्त ख्रिश्चन राष्ट्र आहेत, 50 पेक्षा जास्त इस्लामी राष्ट्र आहेत आणि 2008 पूर्वी नेपाळ आणि भारत हे हिंदू राष्ट्र होते. पण 2008 मध्ये नेपाळने स्वतःला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केलं. पण प्रश्न हा पडतो की एवढे सारे हिंदू नेपाळमध्ये आहेत तर त्यांनी हिंदू राष्ट्र घोषित करण्यामध्ये काहीच हरकत नाही. भारत आणि नेपाळ हे 2 तरी हिंदू राष्ट्र राहू द्या. नेपाळमध्ये सध्या असंतोष भडकलेला आहे. पुढे काय होईल ह्याची खबर तुम्हाला दिली जाईल. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.